आता लास्टला ही जगामध्ये काय चाललंय बघा, ही जगामधला तुम्ही लास्टला काय सांगायला हे करतासा? आणि असा जनरली असं चाललंय आता, सगळं खोटं जण हे चाललंय, सगळं पाऊस असं सगळं काय तर दुनियामध्ये चाललंय, खोटं खरं सगळं चाललंय. त्याला सगळं काय तुम्ही संदेश द्यायला ह्याला संदेश माझ्या धर्माला, धनगरी धर्माला काय होत आहे की आज धनगरी समाजात मुलगी मिळत नाही, मेंढर केला. मग त्या बाईनं किंवा त्या गड्यानं नवरा बायकोनी मेंढर राखूनच रान घेतलं असेल, मेंढर राखूनच पोराची लग्न केली असेल, मेंढर राखूनच पाईपलाईन केली, हिर काढली. कुणाच्या जीवा? मेंढीचे जीव. आणि आता जर ती पोरगी जर मागाय गेलं मेंढक्याला, तर तिची आई काय म्हणते, मेंढर राखतोय तो काय केलं म्हणून तिला जर विचारलं, तू नोकरदार केलास का? हा, तू नोकरदार केलास का? नाही. मग आता मेंढक्याला किंवा शेतकऱ्याला मुलगी का मिळत नाही? ह्या शेतीत पिकलं तर ते नोकरदार खाणार, आणि नाही शेतीत पिकलं तर शेतकरी खाय, तो नोकरदार काय खाणार? आज या मेंढीचा जो हार प्रकार आम्ही खातोय, आज शेतकऱ्याकडे मेंढर बसली, किलोभर साखऱ्या मागतोय, जरा मुठभर तांदूळ मागतोय, जरा जुंबे दे म्हणतोय. आज रानात दिसालं माळव तोडून धनगर नेतोय, गोंगडीत घालतोय, गोंगड्यातनं काय आणलं म्हणून कोणी विचारत नाही. पिशवीतनं आणलं की म्हणतोय पिशवीतनं काय आणलंस, असा प्रश्न व्हायला लागलाय. चालय तसं. हा, मग नोकरदाराला मी जर म्हणलो काय नोकर, प्रत्येकाला नोकरी कुठली आणायची? कुठली आणायची? प्रत्येकाला या सरकारनं नोकरी कुठली द्यायची? प्रत्येकाला सरकार नोकरी द्यायची काय? मग आज कोण दुकानाचा व्यापार करतोय, आज कुणाचा कसला बी व्यापार करून पोट भरून जगायचं माणूस काम करतोय. तर सरकारनं जर प्रत्येकाला नोकरीने फौजी जर म्हणला तर मिळेल का? नाही. सरकारनं कुठलं द्यायचं सांगा की? कुठलं द्यायचं? प्रत्येकाला नोकरी द्यायचं. आणि आता कसं आहे, हे बापाचा पहिला जुटला 10 एकर जमीन, बरे 10 एकरामधनं त्याच्या पोटाला 5 जण पोरग, जमीन झाली किती? 2-2 एकर. 10 एकर जमीन गेली, त्यांच्या पोटाला 2-2 मुलं जर झाली तर 2 एकरातली जमीन किती आली? अर्धा एकर. अर्धा एकर. मग रान माणूस वाढलं म्हणून का रान वाढलं काय? तेवढंच राहणार का नाही? मग माणूस विचार करत नाही, बाबा ही धनगराच्या माणसानं ही पोरगी या धनगराच्या मेंढीलाच द्यावी, आणि मेंढीला जीवाव धनगरानं जगावं अशी माझी काय अपेक्षा आहे. काय ते जास्तीत जास्त नोकरदार. आज मुलीचं 18 वयाच्या जागेला 30-35 वेळ यायला लागलं, मुलाचं 40 वेळ यायला लागलं. अरे काय चाललंय का या जगात? हा, असं नाही. फक्त सरकारने 21-22 वय मुलाचं काढलंय, 18 वय मुलीचं काढलंय, ही गोष्ट आहे. कारण का त्यांचं बी कायदा बरोबर आहे. आज जास्तीत जास्त लग्न होत नाही, पळवा पळवी चालली. आज पळवा पळवी चालल्या आणि सरकारनं मान्यता देऊन ते लगीनच करून दिली. हा, मग आता काय करायला पाहिजे? नाही, तसा कायद्याने त्याच्यानी मारू शकत नाही. काय कायद्याने मारू शकते का आपण? आता मुला मुलीचं मन जर मिळलं तर त्याला कोण मारू शकणार आहे? नाही. हा, मग धनगर समाजाने मेंढी सोडायची नाही. मेंढी बसून धनगर वर निघालेला आहे. गाडी बंगला आज सगळं साहित्य झाले. आज मेंढीच्या जीवाव त्यांच्याच गावात आता ह्या इथं बुलेट इथं माझ्या मेंढरात आलती मला बघण्याकरता. हे म्हातार काय कसं एकटं करतय, तळ कसं करतय, वाघर कसं लावतय, कुकरी कसं धरतय, मोरे कसं नेतय. 2 लाखाची 2-2.5 लाखाची गाडी बुलेट घेतली त्या मेंढीच्या जीव, आणि तिने म्हटली मेंढी जीव. त्या मेंढीला सोडून चालेल काय? मग का सोडता मग तुम्ही? हा, आणि तसंच आता हे काय चाललंय बघा, हे मेंढी वाढतंय, शेत वाढत नाही. मेंढी आज 50-100 होणार, 100-500 होणार, रान वाढत नाही, घर वाढत नाही. घर तेवढंच असणार. घर एका घरात आता ह्या बापाने बंगला बांधला तर एका घरात कुटुंब योजना 5 जण राहतात का? हा, 5. आता एका बापाला 5 मुलगा झालं, 5 मुलांचे 5 बाया झाल्या, 10 झाली. 10 आणि त्यांच्या लिकी का म्हणतो बाहेर गेल्या, तर 10 मुलांची 2-2 मुलांची किती झाली? ते घर वाढलं का? नाही. प्लॉट घ्यावं लागणार, घर बांधावं लागणार. मग एकोप्यानं भावाभावानं जावाभावाने एकोप्यानं राहावं, आनंदात राहावं अशी माझी नम्र विनंती आहे भगವಂತನ ಕೃಪೆಯನ್ನು. ಇದನ್ನೆಲ್ಲ ನಾನು ಕನ್ನಡದ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ನಿ. ತಿಳಿದಷ್ಟೆಲ್ಲ ನಾನು ಕೂಡ ತಿಳಿಸಿ ನಿಮ್ಗೆ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀನಿ. ಏನಂತಂದ್ರ
ಮುತ್ಯಾರು ಒಬ್ರ ಕುರಿ ಕಾಯ್ತಾರೋ, ಒಬ್ರ ಗಟ್ಟ ಗಡಿಗೆ ಎಲ್ಲ ಒಬ್ರೇ ಇದ ಮಾಡ್ತಾರೋ. ಮತ್ ಏನಿದ್ರು ಕೂಡ ವಾಸಿ ಅವಗಡೆ ಖಾನ್ ಅಂತೇಳಿ ವಾಸಿ ಬೀರ್ ದೇವ್ರದ ಗದಿಗೆ ಒಳಗ್ ಕೂಡ ಕುಣಿಸ್ಕೊಂಡ ದೇವರ ಹೇಳುವಂತ ಒಂದು ಸಣ್ಣ ಪ್ರಯತ್ನ ಅದ. ಸಣ್ಣ ಅಂದ್ರಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಹೊಲ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಾನ ದೇವ್ರ. ಏನಂತಂದ್ರ ಏನ್ ಹೇಳ್ತಾರ, ಏನ್ ಬಾಯಿಂದ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ ಅದ ಖರೇನ ಆಗ್ತದ. ಮತ್ ನೇರವಾಗಿ ಹೇಳ್ಬೇಕು ಅಂತಂದ್ರ ಕಲಿಯುಗದ ಬಾಳುಮಾಮನ ಅಂತಾನು ಕೂಡ ಹೇಳ್ಬೋದು. ಇಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಬರ್ತಿರ್ತಾರೋ, ಎಲ್ಲಾ ನಿಮ್ಗೆ ಹಿಡಿಯೋದಾಗ ನಾ ತೋರಿಸಿದೀನಿ. ಸಾಕಷ್ಟು ಜನ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಇವ್ರ ಗದಿ ಕೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಊಟ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಮಹಾಪ್ರಸಾದ ಇರ್ತದ. ದಿನಾಲು ಒಬ್ರ ಎಲ್ಲ ಗಟ್ಟ ಗಡಿಗೆ ಸಣ್ಣ ಮರಿ ಕುರಿ ಎಲ್ಲಾ ಚಕ್ ಒಬ್ರ ಹೊಡ್ಕೊಂಡು ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಿರ್ತಾರೋ. ಏನಂತಂದ್ರ ಇಷ್ಟ ಹಿಂಗದ ಅಂತಂದ್ರ ಅಂದ್ರೆ ಯಾವುದೇ ತರದ ಇಲ್ಲಿ ಸಪೋರ್ಟಿಂಗ್ ಆಗ್ಲಿ. ಈ ನೋಡ್ರಿ, ನಾವ ಸಣ್ಣ ಒಂದು ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ರೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದ. ಅಜ್ಜನಿಗೆ ಆರಾಮ್ ತೆಪ್ಪರೆ ಕುರಿ ಯಾರು ಕಾಯ್ತಾರ ಹೇಳ್ರಿ? ಇಲ್ಲಿ ಕುರಿ ಯಾರು ಕಾಯಕ್ ಬರಂಗ ಇಲ್ಲ. ಅಜ್ಜಾಗ ಆರಾಮ್ ತೆಪ್ತಂದ್ರ ಕುರಿ ಯಾರು ಕಾಯವ್ರ? ಕುರಿ ಹಂಗೆ ಇರ್ತಾವ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಹೆಂಗ ಅಂತಂದ್ ಕೇಳಿದ್ರ ಅವ್ರಿಗೆ ದೇವ್ರದ್ ಎಲ್ಲೋ ಒಂದ್ ಕಡೆ ಆಶೀರ್ವಾದ ಐತಿ. ಆ ಆಶೀರ್ವಾದ ಮೂಲಕ ಇವತ್ತು ಕುರಿ ಮರಿಗಳನ್ನ ಚಂದಿಟ್ಟ, ಅಜ್ಜನ ಕೂಡ ಚಂದಿಟ್ಟ ಅಂತ ದೇವ್ರ. ನೋಡ್ರಿ, ಇಂತ ಗುಡ್ಡ ಅರಗಾಡದೊಳಗ ಸ್ವಂತ ಕುರಿ ತಗೊಂಡು ಒಬ್ಬರ ಮೇಯಿಸೋದಂದ್ರ ಅಷ್ಟು ಸಸರಿಲ್ಲ. ಬಹಳ ಹೆಮ್ಮೆಯಿಂದ ಹೇಳ್ತೀನಿ, ಈ ಹಾಲುಮತ ಸಮಾಜದೊಳಗ ದೇವ್ರ ಅದಾನ ಅನ್ನೋದನ್ನ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದ ಇರ್ಲಿ. ನಮಸ್ಕಾರ, ಮತ್ತೆ ಸಿಗ್ತೀವಿ ಮುಂದಿನ ರಾತ್ರಿ. ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅದಕ್ಕ ಕುರಿಗಳ ಅಚ್ಚಿ ಕಡೆ ನಡುವಿನ ಪ್ಲಾಟ್ ಬಿಟ್ಟು ಅಚ್ಚಿ ಕಡೆ ಹೋಗಿ ಮೈದ ಕುರಿಗಳ. ಬಟ್ ಅಲ್ಲಿ ರೈತರು ಬಂದ್ ಏನ್ ಮಾಡ್ಯಾರ ಅಂತಂದ್ರ ಅಜ್ಜಾಗ ಇದ್ ಯಾರು ಲುಸ್ಕಂತ ಹಿಂಗ್ ಕೊಡ್ತಾರ ಹೋಗ ಹೇಳಂತೇಳಿ ಬಂದ್ ಹೇಳಿದ್ರು. ಅಜ್ಜಾರ್ ಇಲ್ಲೇ ಕೂತ ದೇವ್ರ ಕಿವ್ಯಾಗ ಹೇಳಿದ್ರು ಏನಂತೇಳಿ. ನಮ್ ಮುಂದೆ ನಡೆದಿರೋದು ಇದು, ಬ್ಯಾರೆ ಕಡೆ ಅಲ್ಲ, ನಮ್ ಸ್ವತಃ ನಾ ಕಣ್ಣಲ್ಲೇ ನೋಡಿದೀನಿ. ಅಲ್ಲಿಂದ ರೈತ ಏನು ಹೊಡಿತಾನೋ ಬಡಿತಾನೋ ಲೆಕ್ಕಿಗೆ ಸಿಟ್ಟಿನೊಳಗ್ ಬಂದಿದ್ದ. ಬಟ್ ಏನೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಬಂದ್ರು ಅಲ್ಲಿಂದ್ರ ಚಲೋ ತಾಡ್ಸ್ಲಿ ಬಂದ್ರು. ಏನ್ ಕುರಿ ಅದ್ರ ಯಾರು ಲುಸ್ಕೊಂಡ್ ತುಂಬಿ ಕೊಡ್ತಾರ ಯಾರು ಅಂತೇಳಿ ಬೈಕೋತ ಅಲ್ಲಿಂದ್ರ ಬಂದಿದ್ರು. ಬಟ್ ಏನೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ ಹೊಳಗಿಬಿಟ್ರ. ಅಂದ್ರ ಎಷ್ಟು ಶಕ್ತಿ ಅದ ನೋಡ್ರಿ ಮುತ್ಯಾರ ಹತ್ರ. काय ते आणि आता चाललंय की सगळं व्यवस्थित. काय तुमच्या देव सगळं व्यवस्थित करताय? चाललंय सगळं चाललंय. आता त्या मेंढरांनी रात्री म्हटलं पीक खालीसा, हे तुझं तो निस्तारायचं. याला सांगितलं आता, हे तुझं तो हा बघितलं मी आता निस्तारायचं. स्वतः कन्नले नोडे ना. आता मी बघितलं सगळं. काठी पडल्याची ती परिस्थिती ते कसं आहे बघा. देव हाय म्हटलं तर हाय, नाही तर नाही. मग गसाली मका खाला. खाल्यावर शेतकरी आला. शेतकऱ्याला फोन नंबर मी पद्धतशीर दिला. त्या नाही ते टोपण आहे. शेतकऱ्याला मी फोन नंबर दिला माझा. म्हटलं माझ्या मेंढराने खाली, तुझी नुकसान माझ्या मेंढराने केली. ते शेतकरी त्या शनिवार होता. शेतकऱ्यानं फरार केला नाही, काय नाही. शेतकरी त्या सरपंचाकडे गेला. सरपंचाने जाऊन बघितलं. त्याला एक पिशवी मक्याची 2 बायका सांगितल्या. त्याला सांगितलं पोरला, तू म्हटलं त्याच्याकडे भरून घेतलं की मीच तुला पैसे देतो म्हटलं. त्याच्याकडे 1 रुपया घ्यायचा नाही. त्या माणसानं दुसऱ्या दिवशी येऊन नारळ दही भाताचा निवड देऊन पाया पडून गेला. भांडारा टाकला. त्याचा मका चांगला आला. आता हे सुद्धा काम करणार आहे. मालक आला, भांडारा टाकणार आहे. जसल तुला पैसे तुझं बघू काय असेल ते बोर. त्याला सांगणार हे तो केलंयस, हे तुझं तो निस्तारायचं. आता काठी पडली असती. ते रागानं आल्याला बघितलं तर हा असं आहे. त्या तावात होत आहे. मग आता इथे कौलवर काय सांगतोय बघा. ते कुठं ते लांबातनं बी माणसं येतात की विचारला. लांबनं माणसं आली की त्याच्या घर नात्यानं देवस्थान बघायचं. बाहेरल्या नात्यानं देवस्थान बघायचं. बाबा बाहेरल्या नात्यानं कुठेतरी काहीतरी देवस्थान असेल तर त्याला मी सरळ सांगतोय, तू मोर्चा फिरायला ये, तुझ्या पदरात घालतो. त्याला मला बी तुम्हासनी विचारायला पाहिजे होतं. मी आल्याला कारण आल्याला कारण ते बी काय माझं बी काय तर एक हे होतंय की विचारायचं. नाही आता तुमचं जे काय होतंय अडचण तुमची काय आहे ती विचारायची. मग त्या विचारावर आपण कवर लावायचा. ಈಗ माझं बी अडचण आहे हो लय. परिस्थिती चांगलं नाही आमचं बी. माझं बी असं सगळ्यासनी कष्ट असतात. कोणाला सोडलं नाही, सगळ्यासनी. बट आमासनी बी काय तर आता देवाला कौल लावायचं आहे. लावताय काय? लावतोय की लावा की काय. माझं बी असं काय पुढच्या वर्षीपर्यंत काय तर देव चांगलं केलं तर आम्ही बी काय तर करू शकत नाही. याचा खास देव आणि तो घर नात्यानं देवस्थान जर देवा असेल आणि जर तो कुचबत असेल तसं देवा उजव वचन आहे. बोल देवा. घर नात्यानं देवस्थान आहे असं मला डाव द्यायचं आहे देवा. भगवंता याच्या घराला घर नात्यानं देवस्थान पिडलेलं आहे असं डाव वचन.
काय नाही सांगावं लागणार देवा, काय असेल त्याचं कंठ बगीदार मागल्या अंगाला असेल ते तो डाव्या बाजून बोलावं अशी माझी नम्र विनंती भगवंता. अवघड खाना तो सांगावंस त्यानं ऐकावं, तो मला सांगावंस आणि त्याला मी सांगावं. चिमटभर भांडऱ्यानं देवा गुण यावा आणि त्या भक्तानं आपल्या पातूर यावं असं डाव वचन देवा भगवंता. बोला देवा. जर बाई देवस्थान जर पिडत असेल देवा घराला तसं डाव आहे. काही नाही बापई देवस्थान घरात पिडतय असं उजवं. बापाई देवस्थान घरात असेल तर देवा पिडतय तर उजवा आहे. बापाई देवस्थान आहे, बाई देवस्थान आहे, डाव आहे. बोला देवा. बापाई देवस्थान आहे देवा तसं डाव वचन आहे. आरतीचा वेळ झालेला आहे, परत आरती करायची होती, परत जेवण आलेला नाही, निवद आपल्याकडे आलेला नाही म्हणून आरती ठेवली. कौलाचा अर्ज पुढे चढवलाय भगवंता, तरी सुद्धा तुझ्या पुढ्यात निवदाचं ताट ठेवलेला आहे. हा बापाई देवस्थान आहे डाव वचन. चुकीचं आहे देवा. बापाई देवस्थान झाली साले किती राहिली किती माहिती नाही. आंधळ्या बऱ्यात माणूस वागताय, आपली फिरात घेत नाही. आपली फिरात जर घेत नसाल तर त्याला फिरातीला वकील होऊन आपण कायदा मिटवायचा आहे. तसं बापाई देवस्थान डाव मागितले. आपण वकील आहे, कायद्यानुसार न्याय मिळवायचा आहे. भगवंता अवघड खाना बापाई देवस्थान लय दिसाचं जर तटला असेल त्यानं बघितलं नसल तर देवा तुला सांगावं लागणार. तुला सांगावं मला, म्या सांगावं त्याला. हा बापाई देवस्थान आहे, त्यांचं कुल दैवत जर असेल आणि जर पिडत असेल देवा तसं उजवं वचन आहे. कुल दैवत आहे, कुल दैवताकडे आलेला नाही, त्यानं माझ्याकडे बघितलेलं नाही म्हणून देवा उजवं वचन कुल दैवत. बोला देवा. कुलदैवत म्हणून तुमचं कुलदैवत कुठलं आहे? ते आळती धुळोबा आणि आरेवाडी बीरदेव आहे बघा. आळताचा धुळोबा. हा धुळोबा. हा धुळोबा जर देवा असेल तर उजवा आहे, काशी लिंगात असलं तर डावा आहे. धुळोबाचा राग आहे. धुळोबाला तुम्ही जाऊन दही भाताचा निवड, एक नारळाचं फळ, 10 रुपयाचा कापूर जाळायचा. धुळोबाला जाऊन हा गेलता नाही का? जातो कवा तर नारळ काय हे करत नाही. मग नारळ फोडायचं. नारळ फोडा तुम्ही. तसं चुकायचं नाही. देव कुळ समय म्हटल्यावर ते करायला पाहिजे. त्याचाच राग आहे. त्याचा राग आहे. हा काय म्हणताय ते त्याचं एक हे करायला पाहिजे. तुम्ही नारळ कधी त्याला दिलाच नाही. दिला नाही. का दिला नाही? करून टाकू. तुम्ही झालं तर माझा देव म्हणा, नाही तर झालं तर माझा देव म्हणू नका. त्याचं काम व्हायला पाहिजे चांगलं. लय पोरा इमानी आहे. तुम्ही धुळबाला कुणी दिवशी जाताय सांगा मला. इंचलकरजी हात कनांग माहिती आहे मला धुळबा आळते हाती जायचो. हा आळते. बिरदेवाडीच्या वरल्या गेला. हा मी त्या भागातलाच आहे. वर रविवार रविवार जेव्हा तुझ्या पोतर पोचवतोय त्या मुलाचं एकाच 21 5चं 50 करत्या करते वाद. त्याचे एका हाताचं 2 हात करतो मन धुळराजा तसं उजव वचन तुझ्या पोतर पोचवतोय. तुझ्या पत्र पोचवतो म्हणून सांगितलंय. पोचवून दे नाही, पोचवतो. त्यानं कधी बघितला नाही, तुला पाला नारळाचं फळ दिलं नाही, राळाभर ऊद घातला नाही, ही शीच गोष्ट आहे. शीतन मोरच सगळं होणार. माझ्यावर विश्वास नाही देवाला बी. ते म्हणते जाग्यावर पोचायला पाहिजे.
तेव्हा मी गुण देणार. पाया पण या घेऊन आलो पुढून जातो कुठं कुठं जातो आणि आज इथं जा. आम्ही काय आजच जा. आजच पुढच्या रविवारी जातो आज आणि जाऊन दुसरं काम ते नसते ना म्हणताना. ह्या कामाचे म्हणजे असं असतंय बघा, हम्म. देव याला गावत नाही एवढ्या हा. कारणानं. आपल्या कामातनं देव भेटत नाही, भेटतो. मग आता माझी कामं किती असतो की मी देवाला का धरला? आज मी बी देवाचं काम करतो दुसरं कायच करत नाही. तुम्ही देवाची कामं करताय परत, हे असं नाही. देवाची कामं करतो परत आपलं दैवत बघून मोरलं काम करायचं. आज तुम्ही माझं काम करायला जायचं आता आमुष्याला सवड करायची देवासाठी. देवासाठी सवड करावं लागणार. सगळं चांगलं होतंय ना आमचं बी. तुम्ही नुसतं बघावं, एकदा आता सुरुवात आहे अवघड खाण्याची सेवा करायला तुम्ही. आणि हे सगळ्यात देवस्थान अवघड खाण म्हणजे अवघड आहे सगळं, हे सगळं निष्ठ जाते. त्याचा अंदाज करायला हवा. आणि ते मी तुम्हाला चिमटभर भांडत देतोय, हा. त्या देवाला जाऊन तुम्ही गाठ घ्यायची आणि त्यालाच काय सांगायचं मला काय सांगा इकडे. आणि देवाला म्हणायचं बाबा इथनं मागं माझी चूक झाली, तुला नारळात फळ दिलं नाही आणि तुला मी कापूर जाळला नाही, पण इथनं मोर तुला मी येऊन काम करतो म्हणायचं आणि पावतोय. सगळं काम होतंय. आणि एकदा विचारा तुम्ही येणार हा. राहत नाही. हा. माझं काम मी काय मनामध्ये घेतलं पाहिजे ते झालं तर आम्ही ते हे आधी त्या देवाचं काम करायचं. तुमचंच काय राम? होय होय आमचंच आहे. हा, काय रात्री उठून मेंढर खाल्लंय म्हटलं तर? हा खाल्ले काय चुकून सुटले असतील, हा, हा. खाल्ले खायला काय काय जनावर आहेत म्हटल्यावर खाणार. आम्हाला काय त्याचं दुःख नाही वगैरे असं ते डबल देईल की दिवस? नाही, देईल की त्याच्या मनात असलं तर नक्की देणार की. हा. तुम्ही किती शांत असते तेवढं देव जास्त देते. होय होय. हा, हा. काय राग नाही ना हे नाही नाही मेंढर काय राग खायला नाही बद्दल? आम्हाला, जातचा पण काय राग नाही काय नाही. देवानं देत असलं तर ते देईलच आम्हाला. ओके. आणि इकडं संपून कुणीकडे जाणार आणि मेंढर इथं? मी इथनं आता जाणार खालचं आनंदपूर शिंगणापूरला जाणार. तिकडनं आनंदपूर शिंगणापूरला पण जाते काय? जातोय आता यंदा जायचं आहे. वर्षाला ह्यो गडी नेत होता मला, ह्याच्याकडे तटलं म्हणताना हे थांबलं गेलं. मग यंदा त्याचं काहीतरी कंठबुगीचा त्याच्या मागल्यांचं 7.5 सपलेलं नाही. मग ती यंदा मेंढर नेणार आहे. 5 दिवस माझी मेंढर राखणार आहे तो. मग ते राखणार आहे म्हणजे राख बाबा म्हणून यंदा जायचं आहे उलगडला. आता तिथे त्या रानात जायचे होते, पर मेंढरांनी हिंडायला जागा नाही म्हणून त्यांनी तटवल्या. मग इथं जरा शेतकरी माझ्या ओळखीचा आहेत, चांगला आहेत. मग त्या ओळखीच्या कारणाने मी इथं मेंढर तटवल्या. हे सगळं माझं बंधू बहीण माझं सीन सकोटा पागोटा घेतात आवडून काय. तर कुठं तर तुम्हाला वाटत नाही काय असं तुम्ही सगळं असं माणसं आलेला माणसाला सगळा तुम्ही देव सांगत बसला तर मेंढर उपास राहत म्हणून? तिची काळजी करत नाही मी. मेंढर बारला हलतात माझ्या एकदा बारला हलतात. मेंढी वाघरातनं बाहेर काढली की बाबा मेंढी थंड करायची का नाही करायची, 5ला मेंढी थंड होते माझी.